नागपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेवरून राजकारण तापलंय। पश्चिम नागपुरातल्या अवस्थीनगर चौक ते सीआयडी कार्यालयापर्यंत मनपानं केलेल्या कारवाईनंतर काँग्रेसनं आक्रमक पावित्रा घेतलाय। मनपाकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांनी अधिकाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन केलं। नागपूर महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी पश्चिम नागपुरातील अवस्थीनगर चौक ते सीआयडी कार्यालयापर्यंत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली। या कारवाईत बेकायदेशीररित्या उभारलेली दुकानं, ठेले आणि टपऱ्या हटवण्यात आल्या। दरम्यान मनपाच्या या कारवाईला काँग्रेस पक्षानं तीव्र विरोध दर्शवला। मनपाकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत मंगळवारी काँग्रेसतर्फे मनपा कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी मनपाच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। आंदोलनादरम्यान काही काँग्रेस नगरसेवक बॅरिकेटिंगवर चढून घोषणाबाजी करू लागले। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। अतिक्रमण हटाव मोहीम पक्षपाती असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। काल शहरामध्ये ज्याप्रमाणे अतिक्रमण कारवाई झाली विविध ठिकाणी आणि त्याच्यामध्ये जी फेरीवाले किंवा जे टपरीवाले यांचे जे रोजगार ज्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह रोजचा चालत होता, अशा सर्व लोकांचं त्यांनी ठेले असो किंवा टपरे असो ह्या नष्ट करून टाकलेल्या आहे। ही जी कारवाई करण्यात आली ही योग्य रीतीने केलेलं नाही आणि त्या लोकांना आपण बेरोजगार करून आलो ही मागणी करता ज्या कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल ही कारवाई त्या लोकांवरती केलेली आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं ही मागणी घेऊन आणि ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना न्याय देण्यात यावं ही मागणी घेऊन आज आम्ही महानगरपालिकेचे सर्व 34 सदस्य इथे आलेलो आहे।